कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु धनु ए वेडाबाई, काय झालं? नाही, असं नाही रडायचं। काय झालं? का रडतेस? वहिनी, अगं माझं चुकलं वहिनी, माझं खूप चुकलं। मी माझ्या जिभेचं चोचलं पुरवण्यासाठी आज आयुष्य बर्बाद करून बसले ग। नाही नाही नाही, असं काही झालं? काय झालं? ऐक माझं, ऐक, एवढं मनाला लावून घ्यायचं काही कारणच नाहीये ग। आणि तू मला सांग, जगात काय जाड माणसं नसतात का? म्हणून तू का स्वतःला कमी लेखतेस? हे बघ, तू सूर्याची बहीण आहेस, म्हणून तू अजिबात स्वतःला कमी लेखू नकोस। कमी नाही, पण जास्त तर आहे ना। हे माझं वजन। धनु, पुन्हा तेच? हे बघ धनु, माणूस चांगला आहे की वाईट आहे तो त्याच्या स्वभावावरून आणि गुणांवरून ठरवला जातो। आता तू आमचंच उदाहरण घे ना, माझं आणि सूर्याचं। आमच्या दोघांमध्ये काही साम्य आहे? मी एक डॉक्टर आहे आणि तुलाही माहिती आहे की सूर्या किती शिकलाय ते। तरी सूर्या मला खूप आवडतो ना, त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे म्हणूनच माझ्या मनाला भिडलं असेल ना। हे बघ धनु, माणसांचं रंग रूप, तो दिसायला कसा आहे, त्याचा दर्जा ऐपत, हे महत्वाचं नसतं। त्यापेक्षाही माणसांची मनं जुळणं हे महत्वाचं असतं। आता बघ ना, तुझा सूर्यादादा किती प्रेम आहे, संवेदनशील आहे, एक चांगला माणूस आहे आणि म्हणूनच तो मला खूप आवडतो। तू त्याच्या संस्कारात वाढली, जेवढं त्याचं मन निर्मळ आहे ना, तेवढं तुझंही मन निर्मळ आहे। आणि बघ, खूप लवकरच हे मन कोणाच्या तरी मनाशी जुळणार आहे। धनु, तू ज्याची बायको होशील ना, त्याचं आयुष्य खूप सुंदर करशील। ज्या घरात जाशील तिथे आनंदच आनंद घेऊन जाशील। म्हणून तू जराही स्वतःला कमी लेखू नकोस। आणि मला माहित आहे, खूप लवकरच तुझ्या आयुष्यात तुला तुझा जोडीदार मिळणार आहे। म्हणून स्वतःवर विश्वास ठेव आणि आता अजिबात रडायचं नाही। पण वहिनी, आत्ता आपण इथं अजून नको थांबूया। मला इथे नाही थांबायचं, आपण आत्ताच्या आत्ता इथनं निघून जाऊया। बरं ठीक आहे, तुला नाही थांबायचंय ना, आपण जाऊया। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।